आता कशी रेडिओ, रंगभूमी, दूरदर्शन आणि सिनेमा ही 4 माध्यमं आहेत. आता OTT त्याच्यात एक ॲड आता झालेलं आहे. नवीन ॲड आपण झालंय. हो, नवीन हो. ॲड झालेलं आहे. पण ह्या 4ही माध्यमांमध्ये मला असं वाटतं वॉटर टाईट कंपार्टमेंट्स नाही आहेत. म्हणजे कसं रेडिओवरती तुम्ही काम करताना, तुम्ही माईकच्या समोर काम करताना तुम्ही ट, ठ ह्याचा कसा ब्लो येऊ नये तुझ्या जी आपली माईकमध्ये. हां. तालव्य व्यंजन आहे ट, ठ, ड, ड, ण. हं. ठ नाही बोलायचं ना जेव्हा तुम्ही डबिंग करता किंवा रेडिओवरती, कारण ते त्याचा ब्लो येतो माईकवरती. सो तुमचा फेस कसा माईकपासून ठेवून माईकने कॅच केलं पाहिजे तुम्ही रेडिओवरती शिकता, ज्याचा उपयोग तुम्हाला डबिंग करताना होतो. अलीकडे बरेचकडे सिंक साऊंड झालेला आहे, पण अजूनही मराठी सिनेमा बरेचसे डबिंग होतात. अजूनही डबिंग पूर्णतः नामशेष झालेलं नाही आहे सिनेमांचं डबिंग. ते तुम्हाला कळतं. थिएटरमध्ये काम करताना तुम्हाला पूर्ण बॉडी लँग्वेज, पाठी बसलेल्या प्रेक्षकापर्यंत तुम्हाला पोचायचं आहे. शेवटच्या लाईनीतल्या प्रेक्षकाला पण तुमचा आता आमच्या काळी तर लेपल माईक्स वगैरे कुठे होते, आम्हाला तर प्रोजेक्टच करावा लागायचं ना आवाज. अजूनही जेव्हा मी वाडा चिरेबंदी केलं त्याच्यात आम्ही 10 कलाकार होतो. देवर नो लेपल माईक्स. आम्हाला वी हॅड टू प्रोजेक्ट अवर व्हॉइस. आणि प्रत्येक थिएटरची सिस्टीम वेगवेगळी असते, त्याप्रमाणे तुम्हाला स्वतःला चेंज करावं लागतं. सो तुमची बॉडी लँग्वेज तुम्हाला युटिलाइज करायची. टेलिव्हिजन हे सिनेमा आणि थिएटरच्या मधलं मीडियम आहे, जिकडे जास्त क्लोजअप्सवरती भर आहे किंवा तुला जेव्हा लॉंग शॉट असेल तेव्हा तुझी बॉडी लँग्वेज असेल किंवा थोडंसं थिएटरचा आणि थोडासा फिल्म्स. आणि सिनेमा हे एकदम वेगळंच माध्यम आहे, ज्याच्यामध्ये तुला तुझे क्लोजअप्स असतील किंवा तुझा लॉंग शॉट असेल की या सगळ्याचा तुला एक सीन येतो तेव्हाच विचार करायचा. म्हणजे जसं आता म्हणायचं आहे मला की कोणीतरी मला काहीतरी सांगितलं आणि काय मला दचकून म्हणायचं, तर मी नुसतं काय असं म्हटलं आणि काय असं म्हटलं तर त्याच्यात फरक आहे ना. सो हे जर मला करायचं असेल माझ्या क्लोजअपसाठी, साधारणतः तुम्हाला अंदाज येतो की आपला क्लोजअप येणार आहे, तर त्याच्या आदल्या शॉटमध्ये तुला मान इकडे घेतली पाहिजे ना. इट्स टेक्निकल नो. आदल्या शॉटमध्ये जर मी इथे मान घेतली नाही तर मध्येच मी कसं काय म्हणू शकतो. सो मला जेव्हा मला धक्का दाखवायचा आहे तर आधीच्या शॉटमध्ये मला विचार करून माझी मान थोडीशी इथे घेतली पाहिजे आणि मग मी काय असं तुला विचारलं. किंवा तुम्हाला खालून नुसतं क्लोजअप आहे तर मला खालून वरती नाही, किंवा मला तुझ्याकडनं नजर चोरायची तर आधी मी तुझ्याकडे बघितलं पाहिजे तर माझ्या क्लोजअपमध्ये मी नजर. हां. सो ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या हातात सीन आल्यावरती तुम्ही थोडंसं क्राफ्टिंग तुमचं तुम्ही केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थिएटरमुळे किंवा एखाद्या गोष्टीचा छोटेसं एखादं तुम्ही समजा एखादा एक डिव्हाइस केलात, कुठला तरी तकिया कलम असेल किंवा काय असेल, ज्याचं तुम्हाला थिएटरमध्ये यू आर यूज टू इट बॉडी लँग्वेजसाठी, त्याचा वापर तुम्ही थ्रू आउट कसा थोडा थोडा करायचा किंवा काय करायचं, मॉडिफाय करायचं, ह्या सगळ्याचं नॉलेज तुम्हाला थिएटरमध्ये होतं. सो ही 4ही माध्यमं अशी आहेत ना की ती एक इट इज दे डोंट हॅव वॉटर टाईट, दे आर नॉट सेपरेट. सो ते तुम्ही किती त्याचा वापर कुठे माध्यमाचा अभ्यास करून आणि माध्यमाच्या अनुषंगाने तुम्ही अभिनय बेसिकली केला पाहिजे. आता हे रेडिओ, सिनेमा, त्याच्यानंतर नाटक आणि TV सिरियल, तर तू असं म्हणालीस की थोडं मॉडिफाय करायला लागतं आणि एकाचं आपल्याला दुसऱ्यामध्ये उपयोग होतो. तर त्या सगळ्यामधला एक समान धागा काय असतो एक ॲक्टर म्हणून? समान धागा हा आहे की तुला अल्टिमेटली जे काही भावना आहे ती प्रेक्षकांपर्यंत पोचवायची, हा समान धागा आहे. आणि ती प्रेक्षकांपर्यंत कधीतरी रेडिओ असेल तर फक्त आवाजातनं पोचवायची आहे, थिएटर आहे तर तुला तुझी बॉडी लँग्वेज पण वापरायची आहे, तुझा आवाज पण वापरायचा आहे. काय शेवटच्या लाईनीत बसल्या प्रेक्षकाला तुम्ही एवढेच दिसत असता. सो बॉडी लँग्वेज आणि आवाज ह्याच्यावरती त्यांचा पूर्ण भर असतो, तुम्ही जे काय बोलताय ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा. तो दोन्ही वापरायचे. टेलिव्हिजन मी म्हटलं तसं मधलं माध्यम आहे, जिकडे कसं काही बायका स्वयंपाक करता पण तुमचा डेली सोप ऐकत असतात. दोन्ही येतात त्यांना ऐकत असतात ना. बऱ्याच नंतर मध्येच येऊन बघतात काय झालेलं आहे, काय चाललेलं आहे, भाजी निवडता सिरियल बघत असतात. आणि सिनेमा हे जरा थोडंसं कॉन्सन्ट्रेटेड माध्यम आहे की जिकडे तुम्ही असे बघून एका त्या सिनेमा थिएटरमध्ये बघून तुम्ही नाटक बघतानाही अर्थात कॉन्सन्ट्रेट करून बघता, पण सिनेमामध्ये जास्त बारकावे तुम्हाला दाखवता येतात. मोठा पण कसं आहे, आय वुड से रेडिओ पण ॲक्टरचं माध्यम आहे, नाटक ॲक्टरचं माध्यम आहे, टेलिव्हिजन मला असं वाटतं रायटरचं माध्यम आहे. जास्त स्ट्रॉंगली किती उत्तम लिहिलेलं असेल त्याच्यावरती सगळं डिपेंडंट आहे. सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. तुला कशा रीतीने तो पोर्ट्रे करतोय, तुझे जर बारकावे जर त्यांनी हेरून तशा रीतीने नाही प्रोजेक्ट केले, कधी कधी काही सायलंट कॅरेक्टर्स असतात,
टू डू अ सायलेंट कॅरेक्टर इन थिएटर इज व्हेरी डिफिकल्ट. कारण सगळे बोलता नाही की सायलेंट. जसं त्याचं एक उत्तम उदाहरण मी देईन ते म्हणजे मोहन गोखले यांनी केलेला एक ना रोहिणी हटंगडी, म्हणजे तेव्हाच्या त्या रोहिणी ओक होत्या, माझ्या आईने पण त्याच्यात काम केलं. कस्तुरी मृग नावाचं नाटक होतं आणि कस्तुरी मृग हे हिराबाई बडोदेकरांच्या आयुष्यावरचं नाटक होतं आणि त्यांच्या आयुष्यात आलेले 4 पुरुष, ते 4ही रोल डॉक्टर लागू करायचे, 4ही भूमिका. आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्यांचं असं रोहिणीताईचं नाटक ते, आणि त्यामध्ये तिच्यावरती प्रेम करणारा एक तबलजी, जी अशी थोडीशी सायलेंट कॅरेक्टर होती. एक ॲक्टर म्हणून हॅट्स ऑफ टू हिम की काय थिएटरमध्ये एखाद्याने ती सायलेंट कॅरेक्टरमध्ये, कारण समजा डायलॉग बोलतायत तर थिएटरमध्ये लक्ष डायलॉग बोलणाऱ्यांकडे जाईल ना, सायलेंट राहिलेल्या माणसाकडे कोण बोलूच बघणार नाही. त्याच्यामध्ये कसं त्यांनी स्वतःचं अस्तित्व तिथे दाखवलं होतं हे फार अप्रतिम दाखवलं होतं त्यांनी. थिएटरमध्ये सायलेंट कॅरेक्टर करणं खूप कठीण आहे. दिग्दर्शकावरती खूप अवलंबून आहे तुझी सायलेंट कॅरेक्टर तो कशी दाखवतोय. तुझे जर तू घेतलेले पॉजेस आहेत, तुझे जर घेतलेले तू काही ठराविक दिल्या, जसं आता मी रिसेंटली मी आता एक रॉकेट प्लेसाठी एक व्हर्टिकल केलं, त्याचं नाव आहे श्राप. त्याच्यामध्ये मी फर्स्ट टाइम बेंगॉली कॅरेक्टर केलं. व्हर्टिकल स्मॉल स्केच किंवा असं असतं. नाही, बरोबर. व्हर्टिकल ज्या सिरीज हो, आता हो, सुरू हो, होत आहेत हो. त्याच्यातून. सो त्याच्यात फर्स्ट टाइम एक बेंगॉली कॅरेक्टर केलं आणि फर्स्ट टाइम निगेटिव्ह केलं. नाही तर मला कोणी निगेटिव्ह देत नाही करायला, मला खूप करायचं आहे. तर त्याच्यात एक असा डायलॉग होता की ती म्हणते की मला तुम आपका बेटा है ही इतना प्यारा कि मन करता है उसे हमेशा के लिए कैद करके रखू इसी हवेली में. सो ते करताना ना मी असा माझा हात हे केला, कैद करके रखू इसी हवेली, म्हणजे तिचा ते प्लॅन आहे त्या ह्याच्यासाठी. चेहऱ्यावरनं फार गोड दाखवायचं, तर मी असा हात हे केला. सो दॅट डिरेक्टर इमिजिएटली, राजा चंदा म्हणून बेंगॉलचे खूप चांगले मोठे डिरेक्टर, बरेच सिनेमे केले, त्याने त्या हाताचा एक वेगळा शॉट घेतला की तो. सो दिस अप टू द डिरेक्टर ना. पण त्यांनी कॅच केलं because- हा, पण तुझा अनुभव इकडे तुला कामी हो, आला की हो. चेहरा आपल्याला असं दाखवायचा आणि हात असा करायचा. पण ते माझं म्हणणं आहे की दिग्दर्शकावरती खूप अवलंबून आहे की ते कशा रीतीने तुम्हाला तो पोर्ट्रे करेल. तू न ते मी स्वरा आणि ते दोघं मध्ये तुझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेलं कॅरेक्टर केलं. हो मग हो. अशा वेळेला तू कसं प्रिपेअर करते स्वतःला? ॲक्च्युली ना तेव्हा मला त्याचं थोडंसं आलं होतं टेन्शन. एक तर थिएटरमध्ये काय असतं, लकीली माझ्याकडे थोडेसे जोशी जीन्स आल्यामुळे, कारण माझे वडील खूप त्याबद्दल लहान बोलणार दिसायचे. मग त्यांनी 42व्या वर्षी आश्चर्य नंबर 10 नावाच्या नाटकात तेव्हा आशालताबाईंच्या, आशालता वाबगावकरांच्या मुलाचं काम केलं होतं. ही वॉज 40 आणि ॲक्टेड एज 20 year old गाय. सो ते थोडंसं जोशी लोकांची कृपा आहे. ते मला दिसतच आहे आणि मी त्याच्यावर विचारणार पण आहे. सो 10 थिएटरमध्ये तुम्ही करू शकता. कॅमेराज आय इज व्हेरी शार्प. कॅमेरा ना आय इज व्हेरी शार्प आणि इट्स व्हेरी क्रुएल. व्हेरी तुमचे सगळे रेषा दिसतात, कॅमेरामध्ये तुमचं वय दिसतं. थिएटरमध्ये तुम्हाला ते थोडंसं शक्य असतं. नितीश पाटणकर आमचा दिग्दर्शक होता आणि आदित्यनी लिहिलेली ते अप्रतिम नाटक होतं मी स्वरा आणि ते दोघं. सुयश टिळक, रश्मी अनपट, विजय पटवर्धन, नंतर श्रीरंग देशमुख काम करायचे आणि आमचा प्रोड्युसर होता चंद्रकांत लोकरे. सो आदित्य मोडकचं पण ते पहिलं गंमत होती त्या नाटकाची, दिग्दर्शक आणि लेखकाचं पहिलं नाटक होतं. आदित्यने पण पहिलं संविधा लिहिली, दिग्दर्शक पण पहिल्यांदा डिरेक्ट करत होता. मला ना यंगस्टर्स बरोबर काम करायला खूप आवडतं. मी विचारणारच होते की नवीन लोकांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा असतो? मला खूप आवडतं, कारण तुमच्या इतक्या सेट आयडियाज ना, ते काहीतरी वेगळाच विचार करत बदलून असतात टाकतात. ना. जसं मी नितीशला म्हटलं, अरे पण ही जरा निगेटिव्ह नाही का वाटत आहे हिरोईन. आपल्या डोक्याचं हिरोईन हॅज टू बी पॉझिटिव्ह ना. तर तो मला असं शांत बोलतो, हां हो शी इज लाईक दॅट. ती थोडीशी आत्मकेंद्रित आहे. म्हटलं हो, म्हणजे ही कॅरेक्टर थोडीशी आत्मकेंद्रित आहे. विच इज बॅड. व्हाय बॅड? इट्स नॉट बॅड. असं बाय इट हॅज टू बी अ बॅड. इट्स ह्युमन. इट्स ह्युमन. म्हणजे आपल्याला फक्त व्हाईट का नट्टी, म्हणजे हिरोईन म्हटली की ती फक्त गुडी आणि चांगलीच का असली पाहिजे. इथे समजा ती असं म्हणत असेल की नाही, आता मी केलं, संसार केला, मला ज्या माणसाशी लग्न करायचं नव्हतं त्याच्याशी माझं लग्न करून दिलं, मी केला संसार, आता ॲट दिस एज आय वॉन्ट टू थिंक अबाउट माय सेल्फ आणि मला स्वतःला पुढे ठेवायचं असं एखाद्या बाईला वाटणं आणि तिने तसं करणं, जे आपल्याला वाटतं बापरे, आपल्याला आई म्हणजे ती फक्त श्यामच्या आईसारखी आई डोळ्यासमोर येते. सो मी स्वरा आणि ते दोघं म्हणजे ती कॅरेक्टर पण जरा माझ्या नेहमीच्या मी केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी होती. थोडीशी, म्हणजे मला वाटत नाही मी त्यातल्या मंजुषा इतकी बोल्ड आहे आयुष्यात, नाही. सो जरा वेगळी होती. सो मी असा विचार केला, आम्ही दोघांनी, नितीशने, मी किंवा आदित्य पण त्याच्यात सहभागी होता, की तिची जी वेशभूषा आहे ना ती आपण थोडी ट्रेडिशनल दाखवूया. विचार बोल्ड आहेत ना, तर वेशभूषा बोल्ड नको दाखवूया.
कारण लोकांना तिच्याबरोबर जायचंय ना शेवटी हिरोईन म्हणून, ती आवडली पाहिजे तर त्यांना एकदम ड्रास्टिक लोकांना झेपणार नाही. झेपणार नाही. आणि माझी जी इमेज आहे तर आपण ना तिचं जे कॉस्ट्युम्स, केस, मेकअप वगैरे थोडे ट्रेडिशनल ठेवूया, कारण तिचे विचार खूप बोल्ड आहेत, ती बोल्ड बोलते. तर सुरुवातीला जेव्हा मी काम करायचं तर माझ्या डोक्यावरती असं प्रेशर असायचं, बापरे मी माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान व्यक्तीचं काम करते, तर मी ना एक थोडं एक माझं नेहमी बोलायची पद्धत किंवा माझी बॉडी लँग्वेज असं आय यूज टू बी Energetic. एनर्जेटिक. आणि का तर वैभव नाटक बघायला आला मागले तेव्हा म्हणाला की निवेदिता असं वाटतंय का तुला तुझ्या डोक्यावरती ते प्रेशर आहे, तू थोडं बोलतेस पण त्याच्यामुळे जरा फास्ट, आणि तुझं विसरून जा ना की तू ती 10 वर्षांनी काम करते, तू दिसतेस बरोबर, यू लुकिंग यंग, ते का प्रेशर घेतेस तू. आणि मला रिअलाइज झालं की Psychologically असं हो दिस इज राईट, मी बोलतेय पण फास्ट आणि मी जरा ते प्रेशर घेतल्यामुळे जरा Over जास्त जाते. ओव्हर करते थोडं. मग हळूहळू मी त्याच्यात चेंजेस केले. म्हणजे अशा, आणि त्याच्या आधी मी नेहमी एंट्रीच्या आधी ना आय ऑलवेज डू सम व्हॉइस आणि फिजिकल एक्सरसाइजेस, जेणेकरून तुम्हाला थोडं ते असं एक Energy. ती रोल पण असा होता, ती अशी होती, येस काय तू असं कर, तू तसं कर, अशी कॅरेक्टर होती ती. सो ते मला त्या रीतीने ते करता आलं. मग मी तो प्रेशर काढून टाकलं की मी माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान बाईचं काम करते, लेट मी जस्ट डू इट. अशा रीतीने मी त्या रोलकडे बघितलं. मग तुम्हाला जर ही क्लिप आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या. आणि हो, सर्व काहीच्या क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.